पेण तालुक्यातील डोलवी ग्रामपंचायतीमध्ये निविदा प्रक्रियेविना सुमारे 9,07,000 रुपयांचे काम पूर्ण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कानिफनाथ मंदिराशेजारी रस्त्यावर संरक्षण भिंत बांधण्याचे काम निविदा जाहीर होण्याआधीच एका कंत्राटदाराकडे दिले गेले आणि ते काम पूर्णही करण्यात आले। या प्रकरणामुळे ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यापूर्वीही माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी डोलवीतील विविध कामांमध्ये भ्रष्टाचार आणि अनियमिततेचा आरोप केला होता। त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की शासनाच्या नियमांची पायमल्ली करत थेट कंत्राट वाटप करण्यात आले असून यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे। ग्रामस्थांसमवेत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान गट विकास अधिकारी गजानन लेंडी यांनीही डोलवी ग्रामपंचायतीत अधिकारी पाठवून चौकशी केली जाईल अशी प्रतिक्रिया दिली। पत्रकार बंधू, डोलवी गावातले ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, खरं तर आपण 2 जुलैला महाराष्ट्र विद्युत बोर्डावर आपण मोर्चा काढायचं ठरवलं होतं, परंतु संबंधित अधिकारी वर्ग, त्याच्यानंतर महाराष्ट्र विद्युत बोर्डाचे अधिकारी यांनी आपल्याकडे वेळ मागितलं आणि वेळ मागितल्यामुळे आपण अजून तो 10 दिवस अगोदर पुढं मोर्चा आपण ढकललेला आहे। त्याच्यानंतर आता दुसरं की आता JSW संदर्भात पण आपण लवकरात लवकर पत्रकार परिषद घेणार आहोत, पण त्यावेळेस आपल्याकडे 200-300 लोक असतील पत्रकार परिषद घेताना आणि अशी ती मोठ्या प्रकारे याच महिन्यात आपण ती पत्रकार परिषद घेत आहोत। आज नवीन एक मुद्दा मी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे की जे डोलवी गावामध्ये 2017 ते 22 पर्यंत जो भ्रष्टाचार झाला त्याचा आपण पाढा पूर्ण महाराष्ट्राला दाखवला। 22 ते आता 25 या 3 वर्षांमध्ये एवढं सगळे गावाची इज्जत वाभाडे सगळे गेले भ्रष्टाचारात आणि पुन्हा एक नवीन आता त्यांनी भ्रष्टाचार करण्याची सुरुवात केलेली आहे। ती अशी की एका पत्रकामध्ये रायगड वृत्त या पत्रकामध्ये त्यांनी जाहिरात टाकलेली आहे की जाहिरात अशी आहे की 10/7/2025 ते 17/7/2025 कार्यालयातील वेळे सादर करण्यात यावे। काय तर त्यांनी जे कामाचे नाव, योजनेचे नाव आणि अंदाजित रक्कम आणि नेमका हा 15 वित्त आयोगाचा घोटाळा दिसतोय, कारण त्या 15 वित्त आयोगामधून त्यांना पैसे संपवायचे होते। म्हणून काय केलं त्यांनी की कानिफनाथ समाज मंदिर शेजारी रस्त्याची संरक्षण भिंत बांधणे 9,79,350 रुपये। आता मी प्रत्यक्षात ती 20 दिवसापूर्वी जाऊन तिथे बघितली तर भिंत तिथे तयार होती। आता ती भिंत तयार असताना तुम्ही त्या भिंतीवर पुन्हा डबल पैसे खाण्याचा घाट रचलात का? संबंधित इस्टिमेट बनवताना तुम्ही शासकीय अधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्यात का? शासकीय इंजिनियरांच्या सह्या घेतल्यात का? आणि मग तुम्ही काम केल्यानंतर पुन्हा तुम्ही त्याच्यावर डबल पैसे त्या भिंतीवर खायचा प्रयत्न करत आहात का? कारण ऑलरेडी ते काम झालेलंच आहे आणि पुन्हा त्याच कामावर तुम्ही निविदा करता, याचा अर्थ तिथे पुन्हा तुम्ही जवळजवळ 9.25 कोटी रुपयाचा 9.25 लाखाचा पुन्हा तिथे भ्रष्टाचार करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात। खरंच यामध्ये प्रशासनाने जाते लक्ष घालायला पाहिजे आणि पुन्हा या सरपंचावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे। रोहन का बघायला मी अगोदर विचारला, मला बोलला हे काम करते तुझा, तर बोलू घेतलाय कोणी कंत्राट? तरुणी मला फोन लावला, हे काम करून घे, घेतलाय तर तुम्हीच बघा धनेंद्रकडला, तर या बघा सगळंच मी जावालाच मी त्याच्याकडे निघलो होतो। अरे बघायला ये बाबा, कोणत्या पद्धतीने केलाय तो,
दुसरं काय त्याला बोलणं नाही मनाने. ते सध्या जे आपण काम पाहताय कानिफनाथ मंदिरच्या बाजूला, ते काम जरा त्याचा दर्जा खालावलेला आहे किंवा निकृष्ट असल्याचं काम केलेलं आहे ते. आणि त्या व्यतिरिक्त जी निविदा काढली किंवा 10 ते 17पर्यंत निविदेची मुदत होती आणि त्या अगोदर जे काम पूर्ण केलं, म्हणजे 18 तारखेला निविदा ओपन होणार होती, ते काही टेंडर होते ते ओपन होणार होते, पण त्या आधीचे काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ शासकीय नियम धाब्यावर बसवून सध्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि याच्यात योग्य ती कारवाई करायला पाहिजे. आता याच्या पुढचं तुम्ही चांगलं लोकांना समजवू शकता तुमच्या माध्यमानुसार.